श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वास्तू टिप्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. देवघरात काय असू नये? देवघरात काय असू नये? घरात देवघर असेल तर ते घर म्हणावे. घराचे घरपण घरातील देवघरामुळे शोभते. पण देवघरात काही पूजा निषिद्ध असतात हे न समजल्याने अनेक आपत्ती निर्माण होतात. त्या निषिद्ध बाबी कोणत्या, त्याबाबत माहिती पुढीलप्रमाणे. दत्तक दिलेल्या घराचे अगर वंशपीडित पूर्वज घराण्याचे देव पूजेत नसावे. हे देव सोन्याचे असले तरी विधियुक्त विसर्जन करावे, नाहीतर पूजकाची वंशबुडी होते व अनेक संकटे निर्माण होतात. संसारी माणसाने देवाऱ्यात मारुतीचे पूजन करू नये, कारण मारुती बाळ ब्रह्मचारी आहे. आपण ब्रह्मचारांच्या आदर्शातून शारीरिक शक्तीचा विकास करा असे संदेश देतो. त्यामुळे परिणामी वंश खंडित होण्याची शक्यता असते. शनीची तसेच शनियंत्राची पूजा देवारात करू नये. सर्व जीवन संकटमय होऊन अंती उदासीनता वाट्याला येते. देवघरात कालभैरवाची पूजा निषिद्ध आहे, कारण कालभैरवाचा स्वभाव अतिशय कडक व उग्र आहे. पूर्वजांचे टाक बनवून देवघरात पूजेसाठी ठेवू नयेत, कारण कोणत्याही घराण्यात जिवंत किंवा मृत स्त्री पुरुष कुलदेव किंवा कुलदेवी असू शकत नाही. देवघरात म्हसोबा तसेच मुंजाची पूजा करू नये. त्यामुळे कुलदैवताचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून पूजा करूनही बंधनात अडकविल्यामुळे त्याचे फक्त शापच आपल्याला मिळतात. देव व मृत व्यक्ती याचे समान पातळीत पूजन करू नये. देवतांच्या फोटोच्या बरोबरीने आपल्या घरातील मृत झालेल्या व्यक्तीचे फोटो लावू नये. मृत व्यक्ती सद्गतीपासून वंचित होते व परिणामी ती शाप देते.